Science solid example, page number 11. An athlete is running on the circular track. As I already explained you, circular track. So circular track आलाय. सर्क्युलर ट्रॅक वर जर का तुम्ही हे एक दोर घेतलं आणि त्याला ओपन केलं, ह्या दोऱ्यापासूनच काय तयार झालं, सर्कल. तर हे मी तुम्हाला सांगितलं 2πr, हेच काय येतं, सर्कम्फरन्स. आणि तो जो ऍथलीट आहे तो कुठे फिरतोय, इथून स्टार्ट केलं तर तो सर्कम्फरन्स वर फिरतोय. हे पॉइंट लक्षात घ्या. An athlete is running at a circular track. He runs a distance of 400 meter. So this 2πr is how much? 400 meter. So distance is equal to 400 meter. Time किती दिलेला आहे बेटा? How much time is there? 25 seconds. Then, before returning to his original position, what is his average speed and velocity? So we know that the formula for average speed is equal to distance to the time. So how much distance he covered? 400. In how much time? In 25 seconds. So 25 on the 25, 15 remains, and 25 6 are 150. This one is the average speed of that athlete. म्हणजे एक रनर आहे, ओके, तो पळतोय. पळत असताना त्याने जो एक 400 मीटरचा राऊंड आहे तो 25 सेकंदात मारलाय. तर त्याची आता स्पीड काढली. मग इकडे बघा, डिस्टन्स म्हणजे मीटर आणि टाइम म्हणजे सेकंड. तर युनिट काय येणार, मीटर पर सेकंड. ही इज रनिंग 16 meters at a second. But second they ask us that what is average velocity. तर velocity मध्ये येतं displacement to the time. And what is displacement? What is displacement? Zero. Why? Because तो जिथून स्टार्ट करतोय तिथंच फायनल आणि इनिशियल पोझिशन त्याची सेम आहे. पहिली आणि शेवटची जी पोझिशन आहे ती कशी आहे, सेम आहे. म्हणजे तो डिस्प्लेस किती झालाय, 0. आणि टाइम 25 सेकंड. सो द आन्सर इज 0. सो एव्हरेज वेलोसिटी, ऍक्च्युली तो रनिंग करतोय, बट रनिंग केल्यानंतर तो इनिशियल आणि फायनल पोझिशन सेम आहे, म्हणून आन्सर काय आलं, 0.